सदा जोग तुझा घडावा तुझे करणी देह माझा पडा उभे शिवून गुणवंता रघुनायका मागणी आता तुझा ध्यास लागला असं तुझी जीवाला तुझा ध्यास लागला असं तुझी जीवाला तुझी भक्ती करणे श्रीगणा वंदितो तुला तुझी भक्ती करणे श्रीगणा वंदितो तुला दुर्वा फुले वाजितो तुला बाप्पा मोरया पंचरती वाळते तुला दुर्वा फुले वाजितो तुला बाप्पा मोरया पंचरती वाळते तुला Yes.
Putri
मथुरच्या बाजार निघाल्याच कर पण मथुर येता रस्ता कोणाला माहित आहे का मला आता मुळीच रस्ता माहित नाही बघ पण आमच्या शेजारची मावशी आहे ना तिला रस्ता माहित आहे माझा आणि मावशीचा कालच म्हणून झाला आहे अरे हो त्याचा नमाज राहिला बघा त्या वरच्या मावशी ना तिथे माझं एकदम घट्ट नातं म्हणते मावशी अगं हे मावशी मावशी अगं हे मावशी पासवर्ड लागलाय पासवर्ड लागला
मथुरच्या बाजार निघाला होत बघ. अगं मग अडलाय कुठे? अगं मथुरचा रस्ता मला माहित नाही. तुला माझा अगं मथुरी बाजारात निघालात खरं. घेतला काय, नेसला काय, सर्व सांगितलं पाहिजे बघ. घे मावशी, सांगितलंच पाहिजे का? अगं हो, मग आपल्या मालाची विक्री कशी होणार? मावशी ऐक तर. अगं मावशी, मी घेतलं की नाही पातळ परपरीत दूध. अगं काय, पातळ परपरीत दूध? अगं ते का कसं काय? अगं मावशी, माझी म्हैस पाण्यात बसली की पातळ दूध देते आणि चिखलात बसली की परपरीत दूध देते बघ. अगं ह्या मेलीची म्हैस पाण्यात बसली की पातळ दूध देते आणि चिखलात बसली की परपरीत दूध देते. तिच्या दुधात पाणी येते कोणाला सांगत नाही. तिथे जाऊ दे, तू काय घेतलंस बाजारात जायला? अगं मावशी, मी घेतलं बघ दही. अगं बाई सावकाश घे दही, नाही तर इथं पातळ होईल तुझी दही. अगं तुला काय घेतलंस बाजारात जायला? अगं मावशी मी बाजारात जायला घेतलाय बघ खवा. अगं काय? अगं मावशी मी बाजारात जायला घेतलाय बघ खवा. ज्याला कोणाला हवा. अगं तुझ्या काय जिभेला हाडबीट असं चार चौकात बोलतात काय ज्याला कोणाला हवा? अगं मावशी गंधे खावा म्हणते. मग असं पटकन सांगायचं, थांबून कशाला सांगते उभे उभे सर मांग. अगं तुला काय घेतलंस बाजारात जायला? मी घे 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 घे. बाय तुझ्या गाडीचा घे 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 काय घे, म्हणे? काय दा? काय घेतलंस ते? तू अगं चाललं मला माहिती आहे तू काय घेतलंयस. अगं तूप घेतलंयस ना, मग एवढंसं तूप सांगायला तू कशाला करायला पाहिजे? चल सर मग. अगं राधे ठीक आहे तर चल मग बाजारला. मामा साऱ्या पोरीला विचारलं पण तू काय घेतलंस? काय सांगितलं नाही तुला? अगं माझ्या म्हातारी मावशीचं काय, तरी तू एवढा आग्रह करतोयस म्हणून मी सांगते. अगं बाजारात जायला ना, अगं रताळी घेतलीस बघ रताळी. काय मावशी रताळी घेतले? अगं हो. दिसलीच नाही तुला? अगं तू माझी रताळीची बाग बघितली ना? नाही मावशी. मग मेलीस काय रोज घरी माझ्या नवऱ्याला बघायला येते? मावशी लावलेत तरी कुठे? लावलीस कुठे? जरा अशी पुढे ये. ते आहेत. अगं इथनं तुला रताळी दिसणार ना, जरा अजून पुढे ये. मावशी अजून कुठे आहेत? हे बघ, बांधाच्या या कोपऱ्यापासून बांधाच्या त्या कोपऱ्यापर्यंत सगळी रताळीच आहे. घेऊन चाललोय बाजारात. मावशी तुझं पण ना. अगे मावशी, ही मथुरीची वाट अवघड खा. एक छोटं हो, शेव गाणं करा. घे ना. अगं मला कुठून येतोय गाणं? तूच घे, मी मागणं धरते. अगं वसाडे गाणं म्हणते मी लगेच आले. अगं काय मागणं नाही धरते गाणं. धुक्याने हाफरला घाट लागली ही कोकिळा गाऊ. धुक्याने हाफरला घाट लागली ही कोकिळा गाऊ. डोईवर माटे घेऊनी घाट हा चढू संगे घेऊनी मावशीला बाजारी जाऊ. खटाळ तगिरी खायची नगरी पाहू. चला गंगेनी सारं जाऊया बाजाराला. घेऊया मावशीला कौसलाच्या नगराला. चला गंगेनी सारं जाऊया बाजाराला. घेऊया मावशीला कौसलाच्या नगराला.
तीन ताल सप्तपाताल वरून वाळे निरंकार संतांचा झाला संचार धारण केला विष्णूचा 8वा अवतार मलाच म्हणतात कृष्ण भगवान बोला पुंडलिका वरदे आज बुधवार मथुरेचा बाजार 16 शस्त्र 360 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत त्यांना पिंपळाच्या बारी अटक करण्याची कामगिरी पेंद्या व सुदामाला दिली पाहिजे अरे पेंद्या अरे सुदामा आलो देवा आलो इकडे येईल बघ कधी पेंद्या अरे सुदामा 16 शस्त्र 360 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत त्यांना पिंपळाच्या बारी अटक करण्याची कामगिरी तुम्हा दोघांना सोबत आहे येतोच मी तिकडे काय बघतोस काय आपल्या कृष्णदेवाने कामगिरी सांगितलेली आहे काय सांगितलेली आहे म्हणजे अजून लक्षात नाही मग कसं तुला असं सगळेच कडून सांगू ठीक आहे सांगतो तुला इकडे जाऊ 16 सहस्र 360 गोपिका ताटमाट करू काय ताटमाट करून ताट नवं शृंगार करून मथुरेच्या बाजार चालल्या त्यांना थांबवायचं पिंपळाच्या बाजार चल तुला डबा बनवून बसू आम्ही हा डबा धरून बसू तिथे बसू आम्ही वाटत चल ठीक आहे जाऊ गे माझारी आम्ही गवळ्याच्या नारी जाऊ गे माझारी दूध विकण्याला जाऊ मथुरा नगरी दूध विकण्याला जाऊ मथुरा
काय करणार काय गौराने आल्या घाटात तू कुठे होता सगळे मागे धसका लागली ते जाऊ दे आता गौराने अंगवाच्या कशा काय आपल्याला जमणार नाही का बाजूला ते जाऊ दे मी काय म्हणतो तुझ्या मित्र आहे ना आपला माझा मित्र आहे तुझा गाडीच्या पाठवून नक्की येणार आहे तू येणार आले ना पुत्र आला असेल तू आला असेल. ठीक आहे मार जोरात मार अरे हे वाकड्या वाकड्या काय जेवलाच ना मागाशी मोठ्यान मार ना अजून मोठ्यान मार अरे हे वाकड्या रे वाकड्या अरे बाबा ये आता काय चुडाला मला हक मारिला मी आलो तुझा हकेला मी आलो तुझा हकेला माझी गिरी वंदना माझी गिरी वंदना बायको नाही अरे निस्ती पातन फिरते दिलो शेजारी मला रोज शेजारी माझ्या पाटणं नाही फिरले अरे रोज फिरते बघ सकाळी उठलो की पाटणं फिरते ती अरे होय ती निस्ती पाती लागली गुलामा अरे सारखी म्हणजे काय हिकलं आले म्हणजे तुला माहित नाही अरे निश्चित डोळा चुकून आलो तिचा तरी पण माझा आवाज ऐकला तत्काळ माझ्या पाटणं आले अरे लगत आले म्हणजे काय बघायचे थांबू
गायची गलबा हायच पण दुसरी काय माहितीये अरे त्यावेळेस माझा पोरगा पप्पानू मी पण येतो म्हटलं आता तू पण येतो त्या काय झालं माहितीये पोलग्याला घेऊन आलो त्यावेळेस मास्तराचा फोन म्हटलं तुमचा बाबू छालीत ना आला म्हटलं बाबू छालीत येणार नाही म्हटलं आज माझ्या बरोबर चाललाय तर म्हटलं पोलगे ती तुमच्या पलीचे घ्यायचे म्हटलं बरोबर आहे हा म्हटलं शाळेत गेलो मास्तरा समोर पोलग्याला उभं गेला बरोबर हा नीट आहे का हा बरोबर फोन दिला नाही होय ना हा मास्तरा समोर पोलग्याला उभं केला आणि मास्तरांनी काय सांगितलं गंजा तुझी आज परीक्षा घ्यायची परीक्षा हा म्हटलं आपलं मी खुर्चीत बसलो बंद्या मास्तरांसमोर उभा राहिला मास्तरांनी पहिल्यापासून काय विचारला बंद्या पहिला प्रश्न बंद्या पाऊस पडून गेल्यावर विजा का चमकतो
काय समजता चांगले पण सांग बुपरी चटकन हाय तुला मग तू शाळेत नाही जात? मग सांग ना पाऊस पडून गेल्यावर विदा का करणार? तुम्ही आम्हाला काय माहिती हे बायकोची कोरोना पास झालाय का माझ्या पोलक्यान काय सांगितलं माहिती आहे? मागचं ना पाऊस पडून गेल्यावर विदा का चमकतात? पोलक्यान सांगितलं पाऊस मागचं पाऊस पडून गेल्यावर विदा नाही चमकत. अरे वरचे देव आहेत ना ब्यातल्या म्हणून बघतात तुझा पाऊस पडला. चाल म्हणजे काय आता तसं नाही. मागच्या दुसरा बदना विचारला अरे म्हणजे काय? पोलक्यान पहिल्या बदनाचं उत्तर बरोबर दिला नाही. पोलगा जरा झबाकलाय. दुसरा बदना आता मात्र काय विचारतील? म्हटलं मात्र विचारला दुसरा बदना बरं बंद्या बरं जन्म केव्हा झाला तुझा? पोलग्यान काय सांगितलं पटकन? मात्र माझा जन्म कुलवाली झाला. पोलग्यान मात्रला काय विचारावं? उत्तर विचारला डबल. मात्र तुमचा जन्म केव्हा झाला? काय मास्तराला विचारला तुमचा जन्म केव्हा झाला मास्तर? तर मास्तर काय म्हणाले? माझा जन्म रविवारी झाला. पोरगा काय म्हणाला माहिती आहे? मास्तर खोटं बोल नका. अरे रविवारी जन्म होतच नाही. अरे रविवारी सुट्टी असते. अच्छा ना म्हणजे असित दिलीप कांबळे सालपे गौतवाडी यांच्याकडून खास मावशीसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलं आहे. मावशीने त्यांचं सुंदर असं नाव घ्यायचं. आशित ना असित आशित खणखण कुदाल मनमन माती खणखण कुदाल मनमन माती मना मातीच्या उभारल्या भिंती सितारले काम सासूबाईंच्या पोटी जलमले राम. राम नाही घेतलं नाव नाही घेतलं 32 पानं 32 सुपाऱ्या 32 पानांना लावला चुना. पायात पैजण नाचू कशी गळ्यात गंतन वाकू कशी तोंडात विडा बोलू कशी लेख गुरुवांची सून कलबटांची आणि अस्तुरी अतिश्रावांची. तसेच लांब घेतलं रे. नवीन खरेदी पिस्तूल ग्रुप केळवली गौरव सेठ कोटकर केळवली वंचीवाडी माधव सेठ जाधव सालपे गौतवाडी सार्थक कोटकर ऋतिक कदम सूरज जाधव राजदीप जाधव ऋषभ जाधव प्रतीक जाधव वैभव कांबळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलं आहे. तसेच महेश सुकम प्रितेश शिगवण यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस. तसेच स्नेहल प्रताप गाव सालपे यांच्याकडून खास गवळणीसाठी 201 रुपयाचं बक्षीस आलं आहे. तसेच कैलासवासी सयाजी ते जाऊ दे. काय जाऊ दे काय जाऊ दे. तुमची काय बाबा म्हणून चालली ते सांगा बाई. लोक झालं रोड बांधतात ते खाली कुठे बांधली काय अरे सांगतो काय माझी गाय तुला माहिती आहे ना. अरे मालकाला सोलत नाही तर तुला सोडणार नाही. ते जाऊ दे. तुमची बाबा काय चालली? कृष्ण देवानी कामगिरी कोणती? हा हा जाऊ दे. त्यांना हलवाय काय सांगतोस काय? तुला बोला मग त्या गौरानी कुठाय? हा दाखव तुझ्या पोटात रे. चालत जाऊया की नाचत जाऊया? अरे नाचत मजा येईल. तुला काय जमत नाही का? नाचत जागा ना बोलाव ना नाचत तुला बोलत नाही ते.
दाखवा पहिली ठेपा लावला ठेपा अरे मेलेव जीव गेलाय पार्टनर ठेपा कुठं लावता वाईट मेलेव लागला काय आता एकोणी जीव जाईल काय मेलेव नाही तेव्हाच बघते काय सुदामा इकडे ये त्याला लांब हो त्याला सुदामा सगळ्या गवळणी बघितली आहेत पांढऱ्या फुटूत आहेत गवळणी पांढऱ्या फुटूत आहेत ना पण सुदामा गवळणी चिकणी आहेत पण सुदामा तुला सांगतोय असलं आहे कोणतरी असलं आहे सगळ्या गवळणी जेम आहेत पण एक गवळाची आहे सर्वेश संतोष जाधव सर्वेश कुठं तिथेच आहेत की पुढे गेलेत कुठं ऐका सर्वेश राव शंकरच्या लग्नात आणली होती आनंददादाने दारूची बाटली शंकरच्या लग्नात आधी शिटी मारू नको नंतर शंकर दादाच्या लग्नात आणली होती आनंददादाने दारूची बाटली सर्वेश शंकर दादाच्या लग्नात आणली होती आनंददादाने दारूची बाटली सर्वेशराव मला गाडी करून घेऊन जाताना त्यांची पॅन्टच फाटली हॅलो तसेच सूरज सुनील जाधव हेही आमच्या मावशीवरती खुश झालेले दिसत आहेत त्यांनी मावशीसाठी 101 रुपयाचं बक्षीस दिलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्याचं कॉमेडी नाव घ्यायचं सूरज गेले होते पाण्याला चिखलात घसरला माझा पाय गेले होते पाण्याला चिखलात घसरला माझा पाय सूरजराव कुठे दिसत नाहीत कुठे दारू पण गटारात पडले की काय सुशील भालेकर यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं बक्षीस आलंय मावशीने त्यांचं सुंदर असं नाव घ्यायचं सुशील भालेकर वाकडा तिकडा बेला त्यावर बसला कोल्हा वाकडा तिकडा बेला त्यावर बसला कोल्हा पहिला नवरा मेला म्हणून सुशील नवरा गेला तसेच रुपेश भालेकर हेही आमच्या मावशीवरती खुश आहेत यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं बक्षीस मावशीने रुपेश यांचं नाव घ्यायचं रुपेश 1 2 3 4 4 गेले चौशीकडे 1 2 3 4 4 गेले चौशीकडे रुपेशराव काय बघा गेले बामणाच्या म्हशीकडे तुला ते जाऊ दे असलं कोण आहे ते सांगा पहिलं होय मावशी काय सांगतोस काय लय चिकनी आहे होय काय अरे येंदव घेतली तू मग घाबरतो काय करायचं सांगा पहिलं काय करू ओळख अरे घाबरतो तेच विचारले मावशी बोला ओळखायला काम लागत नाही आपलं काम बघायचं झापूक झुपूक काम आहे आपलं म्हणजे काय हे मावशी प्रेमान मारू बोला ठीक आहे मावशी का माझ्या बाबूला आतमध्ये घ्या याला विटलाय सांगाल प्रेमान मावशी बोलली म्हणून म्हटलं रे म्हटलं या मावशी बोलली नाही काय बोलली ना काय या बोलली म्हटलं बाबूला आतमध्ये घ्या मग चुकीचं बोललो काय विचारलं बघा ये मावशी काय झालं रे मेल्या उंदरा उंदीर बोलली मेला उंदरासारखा हे मावशी जीभ खालून घेऊ मेला उंदीरच आहे
मेला उंदरासारखाच दिसतोय. मावचे कोण थांबलो जेव्हा हा अरे काय मेले तोंड सांगतो. हा एवढीचा उंदीर तुला भारी पडेल. काय रे मेला याचा एवढूसा उंदीर आहे. काय मेला स्वतःच म्हणतो हा एवढा. मी नाही पाहिजे मी पण नाव मावचे काय. कोण थांबलो ठेव सांगतोय हा भारी पडेल. अरे मी हा एवढूचा उंदीर. अरे मग मी तेच त्याला विचारलं याचा एवढूसाच आहे का उंदीर. तरी पण सांगितलं ना तू सांग समजेल सांग. मावचे हा एवढूचा उंदीर एवढ्या मोठ्या डोंगराला बॉक मारेल. तुमच्यामुळे होतंय सगळं. तुम्ही सांगता मी करतोय. कामगिरी करायला की भोका मारायला? नाही नाही ही कामगिरी आपल्याला छापायची नाही ती. तुला मी लांबनं का बोलवला. काय बोलायला कामगिरी करण्यासाठी. होय काय बोला आता काय घालायचं आहे. काय करायचं? हा काय घालायचं आहे. होय ना पाडतो तुला. हा एवढंच आता बदलतो. नाही काम केलं तर बघ कळणार. हे मावचे मावचे तुम्ही आईले कुठून द्यायचे कुठं. अरे पण तुला काय करायचंय. तुझ्या काय पता दुखण्याला आहे. अरे मेल्या आम्ही आलेल्या गोकुळातून जायच्या मथुरेला. हा तुझा मग काय बोलली. आलेल्या खोकल्यात ना अचीच बोलली. होय मग कशी बोलली. आलेल्या गोकुळातून जाणार मथुरेला. अच्छा आहे होय. बरं ते जाऊ दे. पण मावशीचं मला एक काम आहे अजून. तुला बघायचं आहे. बघ बघ त्याचं नाव विचारतो मावशीला. चिम टपाक दमदम. चिम टपाक दमदम. मावशीला नाव विचारतो की नाही बघ. हे मावशी अरे काय झालं मेल्या. मावशी तुझं नाव काय ग. मेल्या माझं नाव आहे. होय पण माझं नाव तुला काय करायचंय. सांग ना ग मावशी. बरं तू एवढा आग्रह करतोय म्हणून मी सांगते. मावशी सांगाय नको. भेंद्या मी ना सांगू की नको. सांग ना. भेंद्या हा. माझं नाव ना. होय माझं नाव श्रीवल्ली. मावशीचं नाव चिवल्ली. बोलली की नाही. बोलले बोलले बोलली ना मावशी. तू आधीचाच वाणी बोबडा. थंडी उडणार नाही. पाठीमागं लय बसलं. काय उगाच काहीतरी बोलू नको. अशीच बोलली. माझ्या नावचं जाऊ दे. मग? तुझं नाव काय ते सांग पाहू. म्हणजे तू मला ओळखलेलं नाही. नाही मेल्या, कोण तू? मी येलीच नाही ती एवढ्या मंदवल्या बांधल्यात तरी. मला ओळखलेलं नाही तू. नाही. अगं मावशे मी तो. अरे पण कोण. अगं मावशे मी तो. अरे पण कोण. अगं मावशे पुचकाला. एकाच ढुंगणावर चालतो आणि हा तुझा पुचका काय मेला. ए मावशे काहीतरी बोललो का. मावशीला थांबून ठेव. हा मावशी मावशी तुम्ही आईला कुठून जायचं कुठं. अरे आम्ही सांगितलं ना आम्ही आलेल्या गोकुळातून जायच्या मथुरेला. मावशे मथुरेचा प्रतिबंध आहे. अरे मेल्या आम्ही दुसऱ्या वाटेने जाऊ. तिकडे वय घातले. मग आम्ही तिसऱ्या वाटेने जाऊ. गडगा घातलाय. तिकडे पण वय घातले. आता अरे आमची वाट अडवणार तू आहेस तरी कोण. म्हणजे अजून ओळखली नाही. मला स्वतःच म्हणते एकदा पुचका. एवढंच तुझा मग सांग. बघा चला आता काय गडबड नाही, झाली. नाही, नाही. बघा हा मावशी आम्ही कुठं देवाची संगतीचे सवंगले आहोत. अरे संगतीचा. तिचे आता संगतीचे तुमच्याकडे काही कायदा वगैरे आहे का. कायदा हा? काय जायली. हॅलो विशाल भांडागळे वन साइड मेकॅनिकल. विशाल भांडागळे वन साइड मेकॅनिकल यांच्याकडून खास मावशीसाठी 101 रुपयाचं बक्षीस आलं आहे. मावशीनं विशाल यांचं नाव घ्यायचं आहे. विशाल विशालराव आहे का. आहेत इथंच आहेत ना. तुम्ही विशालराव मी मगाचपासून त्यांना समजते. बरोबर तुमच्या तुम्हाला नाव
शोभेल असंच घेईन, राग नको हा. दिवाळीचा फरार बनवला होता लाडू आणि चकल्या. दिवाळीचा फरार बनवला होता लाडू आणि चकल्या. विशाल नवरा माझा टकल्या. तसेच राजेश पत्त्याने उपजिल्हा प्रमुख शिंदेगड रवींद्र पत्त्याने यांच्याकडून खास मावशीसाठी 201 रुपयाचं बक्षीस आणलं आहे. मावशीनं राजेश यांचं नाव घ्यायचं आहे. मावशी राहणार वाटते इथे. नाव काय सांगितलं? राजेश. राजेश चांगली घे, चांगलंच घेते. ऐक मेले राजेश. राजेश. ओके. नदीच्या काठी धुवत होते सदरा. अरे मेले आधीच काय होईल करतोय, आधी नाव तरी घेऊ दे. सवय आहे. तुझ्या मेले मला इथं नाव विसरायला होतं. बरं दुसरं घेते. तू मधीच काय तू काय तच घे, तू घे. सांगत तिला मग मी घेते ना नाव. मग तू कशाला मध्ये मध्ये बोलतोय? मुंबईमध्ये चेंबूर, चेंबूर मध्ये घातला बाई. काय मेले बाई. काय बोलशील बाहेर? मग तू बाई कशाला बोलतो? बाई एवढी समोर उभी आहे आणि नाही, तेच मला बोलले बाई. बाई नाव घेऊ की नको? थांबा एक जरा. नाही, घातलं बोलीत म्हणून म्हटलं त्याला एकदा नाव घेऊ दे. मुंबईमध्ये चेंबूर, चेंबूर मध्ये घातला. राजेश रावांचा मला सोबत घेऊन जाताना ट्रॅक्सच फाटला. तसेच राजेश सकाराम कांबळे देवडे भोवतवाडी यांच्याकडून खास पेंड्यासाठी 50 रुपयाचं बक्षीस आले आहे. तसेच राजदीप जाधव यांच्याकडून खास मावशीसाठी 151 रुपयाचं बक्षीस आलं आहे. मावशीनं राजदीप यांचं नाव घ्यायचं आहे. कडक घेतो. मगाशी पण कडकच घेतलं होतं, तुम्ही हसलात नाही. थंडी उडवला. जाईची वेणी जाईचा गजरा, जाईची वेणी जाईचा गजरा. तुझ्या बापसान लावला नव्हता मोगरा. त्यांचं नाव घेते. द्या नाव घेऊ की नको? बरं आहे. जाईची वेणी जाईचा गजरा. राजदीप रावांवर आणि माझ्यावर बाकी सगळ्यांच्या नजरा. हॅलो. तसेच सुदामा काय घालायचं आता? चकल्या झाल्यात मगाची. तकल्या लाडू कशी झाली आहेत? होय ना. बोला मावची आहे काय? हाय ना. ए मावचे, काय झालं रे मेल्या? मावचे मथुरेचा प्रतिबंध आहे. अरे आमची वाट अडवणार तर हायच तरी कोण? उत्तर देवाचा चांगला चावंगले आहोत. तुझ्याकडे काय कायदा वगैरे आहे का? कायदा हा? हाय. अरे हाय काय? कायदा हाय. मग सांग की पटकन. ऐक तर. ओय बाबा ती बंद केली ही तुमची वाट, हे उतरून डोशीचे माठ. पेंड्या सुद्धा मला तोरा जाऊ नका. मथुरेच्या बाजाराला जाऊ नका. हा कायदा
धाक यांकडून आता जे कायद्याचं गाणं झालं या गाण्यासाठी 201 रुपये आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे गाणं पुन्हा एकदा सादरीकरण करावं. झालेलं आहे आपली कामगिरी झालेली आहे. मी असं येतो अजुरी आहे काय अजुरी आपल्या कायद्याने सगळ्या नाही हे काय आपल्या सगळ्या गवळणीला बसवी पण मावशीला काय बसवणार नाही. आला चोरी आहे बची घाबरत नाही पण बसवायला घाबरतोय होय ना. पण तुझ्या हॅलो दीपक माने शिवसेना शाखा प्रमुख साखरपा यांच्याकडे संपूर्ण कार्यक्रम व मावशीसाठी 501 रुपयाचं बक्षीस आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की दीपक माने यांच्या मावशीला सुंदर असं नाव घ्यायचं. दीपक दादा चांगले घे मावचे. दीपक दादाचं नाव आहे नाही तर तुला बुकिंग टेबल अरे चांगलं म्हणजे काय खायचं घेऊ बरं खायचं घेते चांगलं घेतो. हा घे वड्यात वडा बटाटा वडा कसला बघता वड्यात वडा बटाटा वडा दीपकरावांनी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा. केतन गुराव यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपये आले आहे. मावशीने त्यांचं सुंदर असं नाव घ्या. केतन केतन चेतन केतन केतन हांड्यावर हांडे 7 त्यावर ठेवली परात. हांड्यावर हांडे 7 त्यावर ठेवली परात. केतन बरं ऐक हांड्यावर हांडे 7 त्यावर ठेवली परात. परातीत ठेवले घरे केतनराव दिसतात बरे जल्ल नांदवतील तेव्हा खरे. हॅलो तसेच एकनाथ कांबळे यांच्याकडून कामगिरी झालेली आहे. सगळ्या गवळणी बसवायचे जेवलेत ना मावची का माझं छोटं काम आहे. जेवलं पूर्ण घालतो मग गवळीला बसतो. हे मावचे काय झालं रे मेल्या त्याच्याकडे काय आहे नाही मेला काहीतरी खालून हे करतो. हे हा बरोबर मावचे मी काय म्हणतोय लक्षात ठेव. मग आजपासून तू सगळ्यांच्या तोंडात घेतलं नाव म्हणतोय मी नाव पटकन सांग तोंडात घेतलंस नाव नाही दादाला बदलीला आहे. अरे दादाला सगळंच पटतंय. माझ्या साईडनं आहे तू विचार दादा कोणा साईडून आहेस तू जनता माझ्याकडे नाही हे चुकीचं. बरं ठीक आहे सगळ्यांचं नाव घेतलंस माझं पण एक घेऊन टाक. तुझं नाव होय चांगलं घे मेला कसं घेऊ सुदामा चांगले कसं चाटून पुसून घेण्यासारखं चाटून खाण्यासारखं आणि उघडून पिण्यासारखं घेऊ. बरं ऐक पेंद्या हो इकडं तू हा बोललायच जर नावात जर लस घातला पेंद्या चांगलं नाव घेतणार. दादा आता माझ्या साईडून होणार बघ. पण काकी हसायला लागले. कुठं आहे काकी काकी हसणार आधी हसू नका. हा ठीक आहे घे. बरं पेंद्या वाटीत वाटी स्टीलची वाटी. काय सोन्याची काय गल्ली होती काय काय तुझ्या बापसन मला एअर मध्ये सोन्याची दिला नव्हती काय. बरोबर ना दादा बरोबर ना होती काय बस पण ह्याच्या बापसन मला सोन्याची दिला नव्हती काय. पेंद्या वाटीत वाटी स्टीलची वाटी त्यावर ठेवली एवढी मोठी परात.
काहीतरी गडबड आहे. या कुठं गडबड आहे? काहीतरी गडबड आहे. अरे काय गडबड आहे त्याच्यात? काहीतरी गडबड आहे सुद्धा मला सांगितली. काय बोललीस? वाटीत वाटी स्टीलची वाटी. त्यावर एवढी मोठी बरं. त्याची काय ठेवला? नाही काहीतरी गडबड आहे. बरोबर आहे. अरे मी चिपकवली होती. एवढीच्या वातीवर एवढी पलात. हा अरे वाटीवर वाटी ठेवली होती त्याच्यावर ठेवली होती परत. मग चिल तू तिथं मी बोलते. नाव घेऊ की नको? काकीत काही ठेवला नाही का विचार? काकी ठेवली आज जाऊन. तू मी काय सांगतो ते नीट आहे. काकी जेवती. हे पेंद्या नाव घेऊ की नको? बरं आहे पेंद्या. वाटीत वाटी स्टीलची वाटी त्यावर ठेवली एवढी मोठी परत. पेंद्या तू हगलास दारात मी जाऊ कशी करा? काहीतरी गडबड आहे. पलात सलग पलात सलग. तू घे मी चल. असं नाव घेशील ना? घेशील ना असं कडक कडक घे. काय बोलू समजत नाही मला. नाटक काय बोलू नको. काय उभा झाले? पेने झाले. घे नको बाबा. तू पण घे गडबड. मावशी, काय झालं? आता मी नाव घेणार. मला चांगलं घे. इथं लेडीज लोक बरोबर मावशी ऐक. जेव्हा बातम्या झाल्या. आम्ही राहतो का? होय ना? हा, तर नाही बरं. काय करतोय? आता सगळंच पाठवून द्या. हा अरे नाव धरतो आणि पाठीमागं. मावशी, सायच्या पानाखाली पायाच्या पानाखाली ससा ठेवला झाकून. काय मला खोटं बोलतो? ह्याच्या बाप्पान कधी सायाच्या पानाखाली ससा ठेवला नव्हता. मावशी, मी कधी खोटा बोलत नाही. टाकून ठेवला होता. मावशी, तू कशी बोललीस? वाती वाती पलात ठेवली त्याचा मी ससा ठेवलाय. ऐक, सायच्या पानाखाली ससा ठेवला झाकून. सुदामा, सस्याला भूक लागली, ससा खाल्लं बघतो. ऐकलंच? होय ना? सुदामा, गौरीला थगल्या बसवतो. तुम्ही वापरा. ठीक आहे चालेल. या मावशी, काय झालं रे? आमच्या कायद्याप्रमाणे सगळ्या गौरी बसल्या पाहिजे. अगं पोरीनो, त्याच्या कायद्यानं न बसता आपण थोड्या दमल्या म्हणून बसूया. कायद्यानं मोहन मुरली वालावी फुलवी जगाला. मोहन मुरली वाला फुलवी जगाला. गाडीमध्ये पण हेच गाणं. या गोकुळाला नंद घरी वाढलो मी श्रीनंदलाला. गोकुळिया वाढलो मी श्रीनंदलाला. मोहन मुरली वालावी फुलवी जगाला. मोहन मुरली वालावी फुलवी जगाला. या गोकुळाला नंद घरी वाढली मी श्रीनंदलाला. गोकुळिया वाढलो मी श्रीनंदलाला.
भगवान जाधव यांच्याकडून आता जे गाणं झालं या गाण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस झालं आहे. तसेच महेश सुकम व प्रितेश शिगवान यांच्याकडून आता जे गाणं झालं या गाण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस झालं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या गाण्याचं पुन्हा एकदा सादरीकरण करावं. चला आपणच पूर्ण करावी. तुम्ही आल्या कुठून जाणार कुठे? आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. भगवान राधे कृष्ण लस्स का देवी हिरा मस्तकी तुला ते कलियुग आहे. कलियुगामध्ये तेव्हा नाणे कुठे धारण करावे लागतात. सांगितो मी तुला माझा जन्म खुला. सांगितो मी तुला माझा जन्म खुला. कैकना कैकलीला धर्मरक्षणा कथा कैकलीला धर्मरक्षणा कैकलीला धर्मरक्षणा कैकना कैकलीला धर्मरक्षणा. अवतार पशिला वत्समी धरिला सत्ता
शरण मिळाले जाऊ दे श्रीहरी मोहना रे मोहना रे मोहना रे मोहना रे